नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यासह चांदूर बाजार तालुक्यामध्ये हजारो पानंद रस्ते कागदोपत्री मंजूर आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र फारच मोजक्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात आपल्या शेतीमध्ये वहिवाट करण्यासाठी हाल सहन करावे लागत आहे. प्रत्यक्ष शेतरस्त्याची पाहणी केली असता अत्यंत दयनीय परिस्थिती असून त्या शेतरस्त्यावरून चालणेही अवघड आहे. शासन योजनांचा गवगवा करतो, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. या व्हिडिओद्वारे पानंद रस्त्यांची वास्तविक परिस्थिती समोर आणत असून शासनाने केवळ घोषणा न करता मंजूर सर्व रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत, अशी लोकविकास संघटनेची मागणी आहे. मी सध्या आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यामध्ये आणि ही परिस्थिती तुम्ही पाहता की महाराष्ट्र शासन पानंद रस्त्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा करत आहे. शेतकऱ्यांना आम्ही शेतात जायला रस्ता देणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांचे या शेती रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहे. शासनाने शेतीचे रस्ते करण्याचे सोडून पानंद रस्त्याच्या योजनेचे नावं बदलण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आजपर्यंत या पानंद रस्त्याच्या योजनेची नावं त्यांनी पूर्वी मातोश्री पानंद रस्ता, बळीराजा पानंद रस्ता, मुख्यमंत्री पानंद रस्ता, पालकमंत्री पानंद रस्ता एवढे नाव ठेवूनही आजपर्यंतही पानंद रस्त्याचे कामं कुठेही पूर्ण झालेले नाही. अमरावती जिल्ह्यात तर अशी दयनीय परिस्थिती आहे की आपण जे रस्ते पाहत आहात या रस्त्यातून शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी, वहिवाट करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी उभ्या असलेल्या जागी आता गुडघ्याभर गड्डे पडलेले आहे आणि त्यामधून ते आपले वाहने, ट्रॅक्टर असेल, बैलबंडी असेल, जोडी असेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण गोष्टी केल्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पानंद रस्ते द्या. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा. योजनेचे नाव बदलल्यापेक्षा योजना कशी प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी राबवली जाईल यासाठी प्रयत्न करा. राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्राधान्य द्या. शेतात जाणारा रस्ता तातडीने करा. भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होत आहे. ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, त्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे. म्हणून या व्हिडिओद्वारे माझी सरकारला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये पक्के पानंद रस्ते शेतीपर्यंत जाण्यासाठी तयार करा. अन्यथा शेतकरी तुम्हाला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.